आज आपण बनवतोय लसूण कांदा विरहित अशी फ्लॉवर बटाटा वाटाण्याची मस्तपैकी भाजी। श्रावणामध्ये खूप जण कांदा लसूण खात नाही, तर आजची रेसिपी ही स्पेशली त्यांच्यासाठी आहे। ही रेसिपी मी 10 व्यक्तींसाठी बनवली होती जेवणामध्ये। तुम्ही रेसिपी कमी जास्त करू शकता। इथे वजनावरती मी 1.5 किलो फ्लॉवर घेतला होता, त्याचं खालचं मूळ काढून घेतलं होतं आणि फ्लॉवरचे असे पीसेस करून घेतले होते। फ्लॉवरची फक्त वरची फुलं मी घेतलेली आहेत। इथे मी 1/2 किलो बटाटे घेतलेले आहेत। वजनावरती अर्धा किलो हिरवे वाटाणे आहेत, हे फ्रोझनचे वाटाणे आहेत। एक मोठा टोमॅटो आहे, भरपूर कोथिंबीर आणि इथे मी ओला नारळ घेतलेला आहे। फ्लॉवर घेताना वजनावरती 1.5 किलो होता, म्हणजे त्याचं खालचं जे फूल असतं ते काढून 1.5 किलो आहे। खमंग फोडणी जशी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, 6 ते 7 टेबलस्पून तेल घेतलं आहे। त्याच्यामध्ये मोहरी, जिरं आणि हिंग याची मस्त खमंग आपल्याला फोडणी करायची। जर तुमची फोडणी खमंग असेल ना, तर भाजी तुमची लाजवाब होते। यावेळी गॅसची फ्लेम ही मंद आचेवरती होती। फोडणीमध्येच मी हळद आणि लाल मिरची पावडर घातले। खूप सोपी आणि नुसत्या साध्या मसाल्यांवरती होणारी ही भाजी आहे। फ्लॉवर, बटाटा, हिरवे वाटाणे सगळे आपल्याला परतून घ्यायचे आहेत। या भाजीमध्ये मी पाणी अजिबात नाही घातलेलं आहे, फक्त भाजी वाफेवरती शिजवलेली आहे। सुरुवातीला भाजी तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायची आहे। अशी भाजी जर तुम्ही 5 मिनटं व्यवस्थित परतून घेतलीत ना, तर भाजीची जी चव आहे अप्रतिम येते। त्यामुळे जेव्हा पण कधी भाजी कराल ना, नीट 5 मिनटं परतून घ्यायला अजिबात विसरू नका। झटपट खूप जण फ्लॉवरची भाजी कुकरमध्ये करतात, फ्लॉवरचा गाळ होऊन जातो। पण जर नुसती वाफेवरती भाजी शिजवलीत ना, तर ती अप्रतिम होते। भाजी पूर्णपणे शिजून झाल्यानंतरच आपल्याला मीठ घालायचं आहे। भाज्यांमध्ये जर सुरुवातीला मीठ घातलं ना, तर भाज्या सगळ्या पाणी सोडतात आणि भाजी पाणचट होते। त्याच्यामुळे मी कायम हे जे आहे मीठ आहे ना, भाजी पूर्णपणे शिजून झाल्यानंतरच घालते। चांगली परतून झाल्यानंतर आपण वाफेवरती शिजवणार। वाफेवरती शिजवायची म्हणजे नेमकं काय, आता तुम्ही सगळेच भाज्या करतात, त्यात नवीन असं काही नाही आहे। पण जे सुरुवातीला पहिल्यांदा व्हिडिओ पाहतात, खूप जण असे आहेत की जे व्हिडिओ बघून भाजी बनवायला शिकतात, त्यांच्यासाठी मी सांगते। वरती एक ताट ठेवायची आहे आणि ताटावरती पाणी घ्यायचं आहे। जेव्हा हे पाणी गरम होतं, याची वाफ आपल्या भाजीमध्ये पडते आणि त्याच्यामध्ये आपली भाजी शिजते। कढीपत्ता पण टाकला होता, पण व्हिडिओ एडिट करताना तो दाखवण्याचा राहून गेलेला आहे। याच्यामध्ये 10-12 पानं मी कढीपत्त्याची पण घातली होती। 10 मिनटं मंद आचेवरती शिजवल्यानंतर अधेमध्ये तुम्हाला परत भाजी परतून घ्यायची आहे। पूर्ण भाजी शिजल्यानंतर ह्याच्यामध्ये मी टॅमॅटो घातला होता। मी एकच टॅमॅटो घातला होता। टॅमॅटो मोठा साईजला होता आणि पिकलेला टॅमॅटो घातला होता, लाल बुंद टॅमॅटो। टॅमॅटोबरोबर भरपूर कोथिंबीर आणि ओला नारळ घातला होता। ओल्या नारळामुळे तुमच्या भाजीची चव जी आहे ही अप्रतिम येते। जर तुम्हाला आमचे खाद्यजत्रेचे आणि स्मिताज अमेझिंग केक्स अँड कलिनरी क्लासेस फेसबुकचे व्हिडिओ आवडत असतील, तर आमच्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि यूट्यूबला बघत असाल तर बेल आयकॉनला क्लिक करा। आत्ता मी मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे, भरपूर खोबरं आणि 1 चमचा साखरसुद्धा घातलेली आहे। साखर किंवा गूळ ऑप्शनल आहे, आवडत असेल तरच टाका। ब्राह्मणी पद्धतीची भाजी आहे। आमच्या घरामध्ये ब्राह्मणी पद्धतीचं जेवण जास्त केलं जातं, त्याच्यामुळे सगळ्या जेवणामध्ये माझी साखर किंवा गूळ असते। पण हे ऐच्छिक आहे, तुम्हाला गोड नसेल आवडत तर तुम्ही साखर पूर्णपणे स्किप करा। लसूण कांदा या भाजीमध्ये काहीही यूज केलं नाही आहे। सत्यनारायण पूजेच्या प्रसादामध्ये जेव्हा आपण नैवेद्याचं पान वाढतो, त्याच्यासाठी मी ही भाजी केली होती। हे सगळ्या प्रमाणामध्ये माझ्याकडे 12 लोक पोटभर भाजी खाऊन जेवले होते।